नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरिश्चंद्र दत्तात्रय दारडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर। शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताना संख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारामधलाच एक प्रकार म्हणजे त्रिकोणी संख्या। आणि आज आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे पाहणार आहोत। त्रिकोणी संख्या आता संख्यांचे वेगवेगळे प्रकार पाहताना मग ती नैसर्गिक संख्या असू द्यात किंवा त्रिकोणी संख्या असू द्यात, वर्ग संख्या असू द्यात, घन संख्या असू द्यात, या संख्यांची सुरुवात 1 ने होते। म्हणून त्रिकोणी संख्यांमधली पहिली संख्या 1 आहे। आता पुढच्या त्रिकोणी संख्या तयार करताना जसं आपण ज्यावेळी कार्यक्रम असतो आणि रांगोळी काढतो त्याच्यामध्ये ठिपक्याची रांगोळी काढतो, तर त्या ठिपक्यांची रांगोळी काढताना तशीच जर आपण भूमितीमध्ये रांगोळी काढली तर पहा या पद्धतीने ठिपके काढले आणि ते जर जोडले तर या ठिकाणी त्रिकोण तयार होतोय। म्हणजे 1, 2 आणि 3 ठिपक्यांपासून त्रिकोण तयार झाला आणि म्हणजे 3 ठिपके लागले याचा अर्थ 3 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे। हेच पुढे वाढवत गेलं तर इथं खाली पाया वाढवताना आता अगोदर 2 लागले होते, आता 3 ठिपके लागतील। या ठिकाणी हे जोडल्यानंतर सुद्धा त्रिकोणच तयार होतोय। म्हणजे पहिल्यांदा 1 ठिपका, नंतर 2 ठिपके, नंतर 3 ठिपके, या पद्धतीनं हा पाया वाढवत जायचे। हे वाढवल्यानंतर जी संख्या येते म्हणजे 1 + 2 + 3 यांच्यापासून यांची बेरीज 6 आहे, यांच्यापासूनही त्रिकोण तयार होतो। म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या 6 आहे। आता पुढं 4 बिंदू काढल्यानंतर पुन्हा त्याचा पाया मोठा होत जाईल। याचा अर्थ पुन्हा 4 मिळवले की तयार होणारी ठिपक्यांची संख्या 10 होणार आहे आणि 10 पासून सुद्धा त्रिकोण तयार होतो। म्हणून पुढची त्रिकोणी संख्या 10 आहे। अशा पद्धतीनं एक पुढच्या मध्ये 5 मिळवायचे, त्याच्यानंतर 6 मिळवायचे। अशा पद्धतीनं 5 मिळवले की 15, 6 मिळवले की 21, 7 मिळवले की 28, 8 मिळवले की 36। या पद्धतीनं आपण त्रिकोणी संख्या पुढच्या शोधू शकतो। मग अशा 1 पासून 100 पर्यंत जवळजवळ या पद्धतीनं आपण संख्या शोधू शकतो। या सर्व त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंतच्या 13 आहेत। 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, पुढं 45, 55, 66, 78 आणि 91 अशा 13 त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंतच्या आहेत। या आपण लक्षातच ठेवायच्या आहेत, क्रमाने सारख्या वाचून आपल्या लक्षात राहणार आहे। आता त्रिकोणी संख्येची व्याख्या अजून वेगळ्या पद्धतीने कशी सांगता येईल तर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीला त्रिकोणी संख्या म्हणतात। म्हणजे समजा दुसरी त्रिकोणी संख्या आपल्याला पाहिजे, असाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतो की दुसरी त्रिकोणी संख्या कोणती। तर दुसरी त्रिकोणी संख्या पाहिजे आणि क्रमवार संख्यांचा गुणाकार म्हणजे दुसरी पाहिजे तर 2 × 3 याच्या पुढच्या क्रमांकाची संख्या घ्यायची आणि त्याला 2 ने भागायचं। बे एके बे, बे एके बे, उरले 3 एके 3, म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या आपली आली 3। 7वी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची असेल तर 7वी त्रिकोणी संख्या बरोबर 7 गुणिले त्याच्या पुढची संख्या 8 भागिले 2, म्हणजे या पद्धतीनेही आपल्याला 7वी त्रिकोणी संख्या मिळते।
पाहू. बे 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 चोक 8, 7 चोक 28. आपली 28 ही 60वी त्रिकोणी संख्या आली. इथं पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7वी त्रिकोणी संख्या 28 आली. या पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या कोणत्याही क्रमांकाची शोधू शकतो. आणि या